आजच्या खुराकात हरभरा टाकलेला आहे। आता पिल्ली जी आहे ती मस्तपैकी खायला लागलेली आहे। ते जे टांगून ठेवलेलं गवत आहे किंवा सुबाबळीचा पाला आहे तर ते मस्तपैकी खायला लागलेत आणि पोट भरायला लागलेलं आहे त्यांचं। ज्वारीमध्ये कोळपे मारून घेत आहोत। तर त्या दिवशी आपण पेरलेला आणि नंतर पाणी दिलेला जो गहू आहे तो गहू असा मस्तपैकी एकदम उगवलेला आहे। काकऱ्याच्या काकऱ्या आता दिसत आहेत। एकदम छानपैकी गहू उगवलेला आहे। मोकळं पाणी दिल्यामुळे एकदम व्यवस्थित गहू छानपैकी उगवलेला आहे। आता ह्याला नंतरच्या पाण्याला युरिया टाकून नंतर पाणी द्यायचं आणि त्याच्यानंतरच्या पाण्याला जे आहे ते खुरपणी करायची, म्हणजे आणखी गहू एकदम जोमात ह्याची वाढ होणार आहे। खूप छान पद्धतीने उगवलेला आहे गहू आणि पेरणी पण एकदम मस्त झालेली आहे। एकदम छान असा हा गहू उगवलेला आहे आणि ह्याला आता पुन्हा पाणी सोडायचं, मोकळंच पाणी द्यावं असं माझं तर मत आहे। तुम्हाला काय वाटतं सांगा। आणि ह्याला कुठला खत द्यावा हे दुकानदाराला तर मी विचारणारच आहे, पण जर तुम्हालाही माहिती असेल तर कृपया सांगा की डोस म्हणून ह्याला आपण कुठला खत देऊ शकतो। युरिया तर देतातच सगळेजण, पण त्याचबरोबर एखादा खत किंवा ज्याला काय म्हणतो आपण फवारणीसाठी जे काय औषध वगैरे कुठलं असेल तर तेही सांगू शकता। आणि कसं आहे, पहिल्यांदाच गहू पेरलेला आहे, याच्या अगोदर गहू कधी पेरलेला नव्हता मी आणि एकदम छान उगवलेला आहे। इथं थोड्या वेळ शेळ्या ज्या आहेत त्या बाहेर मोकळ्या सोडलेल्या आहेत आणि बोरीचा पाला मस्तपैकी त्या खात आहेत। दिवस मावळला की असा शीन आपल्याला गावोगाव बघायला भेटतो बैल घेऊन येताना। लहान मुलांचं खेळणं कमी परंतु कालवात जास्त असतो बघा। काय खायलास? मटन। मटन का वडे? मटन का वडे? मटन। काला करून का? मटन दिसत नाही त्यात काय? आज घरीच वडे बनवलेले आहेत मस्तपैकी। दुपारच्या वेळेला हा वड्यावर ताव द्यायचा। आता काक्रंबा येथील हायवेवर हा ब्रिज बनवला जात आहे। त्याचं काम एकदम फास्ट चालू आहे। आता लवकरच इथे एक ब्रिज दिसणार आहे। आता मस्तपैकी अशी भेळ बनवलेली आहे घरच्या घरी, फरसाण टाकून मस्तपैकी झालेली आहे आणि इतकी टेस्ट पण भारी लागली याची। मस्तपैकी वर स्लॅपवर बसून खायला लागलोय मी। मांजर जे आहे ते बॉल बरोबर कशा पद्धतीने खेळत आहे बघा मस्तपैकी।